माझं असं ठामपणे मत आहे की जे लोक गरीब आहेत किंवा मिडल क्लास फॅमिली आहेत त्यांनी ही क्षेत्र करू नये. कारण का ह्या क्षेत्रामध्ये ॲक्च्युली विषय असा होतो की कमीत कमी एक बैल सांभाळायचं म्हणजे त्याला 30 ते 40 हजार रुपये महिन्याला खर्च लागतो. पण एक गरीब शेतकरी जर असेल आणि त्याने जर बैल घेतला तर त्याने काय करायचं मला सांगा. आणि गरिबाचा विषय काय राहतो, शेवटी गरिबाचा चांगला जर पळत असला तर त्याला पायरा मिळत नाही, त्याच्यामुळे तो चर्चेत येत नाही. आणि श्रीमंताचं ऑलरेडी नाव झालेलं असतं, त्याच्यामुळे त्याला काय असतं, सगळ्या गोष्टी रेडी असते, त्या कोण केला की त्याला पैरे मिळते ते, हा विषय राहतो श्रीमंताचा. आता काय होतं माहिती आहे का, हे क्षेत्र ॲक्च्युली एक व्यवसाय म्हणून बघितला जातोय, म्हणजे जे करणारे आहे ती. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. मित्रांनो, बैलगाड्यात आता क्षेत्र चालू आहे आणि तरुणांची संख्या खूप वाढते. तर असेच माझ्यासोबत एक तरुण आहेत. आम्ही माळशिरसमध्ये आलो आहेत. तर आज विचारूया नक्की तरुणांच्या मनात बैलगाड्यांविषयी काय वाटतं. तर पहिल्यांदा नाव सांगा तुमचं. नमस्कार, मी पैलवान सचिन पाटील, माळशिरस कचरेवाडी. आजचा विषय आपला बैलगाडी शर्यतीचा विषय आहे. आज कसं होतं आहे, आपण जर बैलगाड्याकडे बघितलं तर लोकांचा विषय असा झालेला आहे की काही लोक अशा पद्धतीने सांगतात की बाबा आमच्याकडे ही बैल आहे, ती बैल आहे. लोकांना आज परिस्थिती अशी झाली की शेतकऱ्यांना खायचं वांदे आहेत आज चालूला. लोक बरोबर बैलगाड्या क्षेत्रामध्ये सरून ॲक्च्युली बैलगाडी क्षेत्र ही माझं तर असं ठामपणे मत आहे की श्रीमंत लोकांचं क्षेत्र आहे. गरीब लोकांनी ह्यात पडू नये. ज्याला ॲक्च्युली मंथली इन्कम जास्त आहे तो ह्या क्षेत्रामध्ये हे क्षेत्र पुढं कंटिन्यू करू शकतो. पण माझं असं ठामपणे मत आहे की जे लोक गरीब आहेत किंवा मिडल क्लास फॅमिली आहेत त्यांनी ही क्षेत्र करू नये. कारण का ह्या क्षेत्रामध्ये ॲक्च्युली विषय असा होतो की कमीत कमी एक बैल सांभाळायचं म्हणजे त्याला 30 ते 40 हजार रुपये महिन्याला खर्च लागतो. मग आता आपला विषय असा आहे की आपण एक बैल घेतलेला आहे. आमच्या वडिलाला नाद होता, आमच्या भावाला नाद होता, म्हणून त्या पद्धतीत आपण एक बैल घेतला. 17,000 रुपयाला आपण तो घेतलेला आहे आणि आपल्याला त्या गोष्टीची आवड होती. मित्रांनो, ही मुलाखत घेण्याचं कारण तुम्हाला सांगतो. प्रसिद्ध बैलाच्या खूप मुलाखती मी महाराष्ट्रात घेतल्यात, सगळ्यांना माहिती आहे. पण एक बैल ज्यावेळेस घडत असतो, साधा बैल, त्याला म्हणजे पैरे भेटत नाहीत. एकदम साधा बैल, म्हणजे आत्ताशी तो रेसमध्ये पळतोय, आत्ता तो उदयाला येईल, तर काय असतं नक्की, भूमिका कशी असते. आणि जर तरुण एखादा असेल, जॉबला असेल, तर कशा पद्धतीनं त्या अडचणीचा विषय होतो, एकंदरीत सांभाळणं, पैरे मिळणं, ह्याच्याविषयी मी अगदी मुलाखत घेणार आहे. मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही सगळं हा बैल म्हणताय सुरुवात केलेलं आहे, तर ज्यावेळेस तुम्ही पळवता त्यावेळेस होते का वायदीची वगैरे मागणी होती का तुम्हाला? नाही, ॲक्च्युली विषय काय होतो, वायदी तर हा पॅटर्न बैलगाडी क्षेत्रामध्ये कंटिन्यूच आहे. त्याला तुम्ही थांबवू बी शकत नाही आणि त्याला तुम्ही नाकारू बी शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं, आम्हाला पण वायदे ॲक्च्युली मागतात, परंतु कसं होतं, जास्त करून वायदे आम्ही देतच नाही. शक्यतो आपला बसून जरी राहिला तर काय फरक पडत नाही. शेवटी कसं आहे, आपण त्याच्याकडे काही एक व्यवसाय म्हणून बघत नाही, एक नाद म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. आणि कसं आहे, एक आपण शेतकरी आहे, शेवटी शेतकऱ्याच्या दारात एक बैल असावा, गाय असावी, म्हैस असावी, शेळे असावी, मांजर असावी, कुत्रा असावी, शेतकऱ्याचं एक दैवतच आहे. म्हणून आपण तो बैल घेतलेला आहे. आणि वायदीचा विषय राहिला तर आपण काय करतो, ज्या दिवशी जो आपल्याला वायदी मागेल आपण त्याला बैल मागतच नाही. वायदे आपण त्याला देत नाही, आपण आपला बसून राहिला तर चालेल. आपल्याला आतापर्यंत जे बैल दिलेले ते प्रेमापोटीच दिलेले आहेत. बरं, आणि तुम्ही म्हणताय वायदी दिली नाही, पण आता कसं झालंय, बैलगाड्यात महाराष्ट्रात तुम्ही पाहिलं की अचानक वरती जायचं असेल तर त्यातूनच शॉर्टकटचं नाव म्हणजे वायदी, असं माझं मत आहे. शॉर्टकट पाहिजे असेल, पण तुम्हाला वाटत असेल ना, कारण वायदी प्रकार म्हणजे पैसे दिले आणि चांगली बैल येतात टॉपची, तर आता तुम्हाला वाटत नाही का की टॉपचा एखादा बैल घालावा, म्हणजे वायदी द्यावं, असं वाटत नाही का? नाही, कसं असतं माहिती आहे का, आपल्याला पण वाटतं, पण शेवटी कसं असतं माहिती आहे का, वायदी द्यायला माझा आतूनच विरोध आहे. कारण का शेवटी आज जर मी वायदी दिली आणि ज्या माणसाला मी वायदी दिली त्याला पण पुढं वायदी देऊनच बैल आणावं लागणार आहे. आपल्या महाराष्ट्रात क्वचितच असे लोक आहेत की त्यांचा घरचा साथ पोहतोय, बरोबर आहे. शक्यतो 90% लोकांकडं एकच बैल आहे, त्याला शेवटी दुसराच बैल जोडूनच शर्यती करावं लागतं. ते आता माझ्याकडे स्वतःकडे एकच बैल आहे, मला कोणालाच तरी बैलच घ्यावा लागेल. पण शक्यतो महाराष्ट्रात काय करावं लोकांनी की शक्यतो वायदी ठीक आहे, जाण्या येण्याचा खर्च प्रेमापोटी दिला किंवा त्याचा बैल ठीक आहे साताऱ्याहून माळशिरसला येणार आहे, त्याला एक जाण्यापोटी बाबा 2-1 हजार रुपये खर्च दिला, ठीक आहे. पण 10 आणि 20-20 हजार रुपये देऊन वायदी देऊन तुम्ही शर्यती करायचा, मग त्यासाठीच मी तुम्हाला पहिल्यांदा काय म्हटलं की शेतकऱ्यांनी किंवा गरीब शेतकऱ्यांनी हा विषय घेऊच नाही. कारण का 20-20 हजार रुपये जर तुम्ही बैलाला वायदी देणार, तुम्ही कुठपर्यंत जाणार, मग तुम्ही जाऊ शकत नाही. आता तुम्ही मगाशी चांगला मुद्दा, चांगला नाही रियालिटी मांडली
की तुम्ही म्हणताय की हा खेळ श्रीमंताचा राहिलेला आहे. काय तुम्हाला काय निदर्शनास आलेलं आहे आणि तुम्ही हे वाक्य बोलताय की हा श्रीमंताचा राहिलेला खेळ? हो का, बेसिकली रिझन काय राहतं एक गोष्ट लक्षात घ्या. शर्यत करायची म्हणजे बैल आला म्हणजे त्याला खायला तर घालावंच लागणार आहे, त्याला सांभाळावंच लागणार आहे. मग तो सांभाळून फक्त त्याला आपल्याला काय करायचं, नुसतं घरात थोडीच ठेवून बसणार आहे. त्याला आपल्याला मैदान करावं लागणार आहे, त्याला रेसल द्यावा लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही जर साराऊंड विचार जर केला तर त्याला खर्च किती होतोय? कमीत कमी सर, आता माझा तर वैयक्तिक 20-25 हजार रुपये महिन्याला खर्च चालतोय. आता आमचं थोडंसं बरं चाललंय देवाच्या दयेने म्हणून एक ठीक आहे आपण चालवतो. पण एक गरीब शेतकरी जर असेल आणि त्याने जर बैल घेतला तर त्याने काय करायचं मला सांगा. त्याचा जर इन्कमच जर घरी मंथली 10,000 रुपये असेल आणि त्याचा जर जाणंच 25,000 असेल त्याने काय करायचं? आणि ॲक्च्युली मला सांगा 350-400 बैल असते ती 7च बक्षीस असते ती, बक्षीस 7च असते ती, 7च जणाला बक्षीस मिळणार आहे ती, बाकीची माघारी येणार आहे ती. त्यात आपला नंबर लागायसाठी कसं करावं लागतं, पहिलं चांगलं करावं लागतं, तर बैल टॉपची टाकावं लागतं, त्याच्यासाठी लागतो पैसा. आणि शेतकऱ्यांनी काय करावं, ह्या सगळ्याचं गुणसूत्र जुळतं आहे का, आपलं कुठपर्यंत आपण जाऊ शकतो, आपला इन्कम किती आहे, आपण काय करू शकतो, आपल्याला राहते ते किती पैसे, ह्या सगळ्यांचा विषय करूनच बैलाचा विषय घ्यावा, बैल घ्यावा असं माझं ठामपणे मत. हां, तुम्ही म्हणताय, पण तुम्हाला कधी निदर्शनास आलं की हा श्रीमंताचा खेळ आहे, असं कुठल्या गोष्टीवरून निदर्शनास आलं? कसं असतंय माहिती आहे का, आता आपण नाव कोणाचं घ्यायचं नाही, जी मोठी लोक आहे ते तुम्ही त्यांच्याकडे बघा, त्यांचीच बैल एक नंबरला का पाहते, त्याच्या पाठीमागं पण सर एक रिझन आहे, त्यांचं योग्य नियोजन. ते हलकी बैल वापरत नाही, ती हलकं पैरं करत नाही, ती त्यांचं प्रत्येक गोष्टीत परफेक्ट नियोजन असतं आणि त्यांच्यासाठी 4 लोक झटणार आहेत. आणि गरिबाचा विषय काय राहतो, शेवटी गरिबाचा चांगला जर पळत असला तर त्याला पायरा मिळत नाही, त्याच्यामुळे तो चर्चेत येत नाही. आणि श्रीमंताचं ऑलरेडी नाव झालेलं असतं, त्याच्यामुळे त्याला काय असतं, सगळ्या गोष्टी रेडी असते, त्या फोन केला की त्याला पैरे मिळतात. हा विषय राहतो श्रीमंताचा. मित्रांनो, ही मी आज वेगळी मुलाखत का घेतोय, कारण बैलगाड्याची शर्यती खूप महाराष्ट्रभर चर्चेत आहे. आपण म्हणतोय शेतकऱ्यांचा खेळ, पण काय गोष्टी ग्राउंड रियालिटीत काय आहेत हे बी जाणणं महत्त्वाचं आहे. आता मला सांगा सचिन, जे आपण हा विषय म्हणतोय, तर आता तुम्ही सांगताय मी वायदी घेत नाही, तर कसं असतं, वायदी नाही भेटलं तर बैल चर्चेत येत नाही. तर असं झालेलं आहे, मुळात पाळणाऱ्या बैल कुठनं बी उदयाला येत. पण असं वाटतंय का त्याच्यामुळं आपण थोडं जी कंटिन्यू गाड्या चालत्या स्पर्धेतून थोडं मागं राहतो, असं वाटत नाही का तुम्हाला? हा, तो तर विषय आहे. शेवटी कसं असतं माहिती आहे का, मग वायदी जर द्यायची असेल तर त्या पट्टीत तुमचा, माझं तर ठामपणे असं मत आहे, शेवटी महाराष्ट्राला कळू द्या, विषय हा महाराष्ट्राला कळू द्या. माझ्या सांगण्याचा उद्देश काय, तुमचं ठामपणे एक जर विषय असेल, इन्कम सोर्स जर चांगला असेल तर तुम्ही 20,000चा बैल टाका. माझं वैयक्तिक सगळे संबंध चांगले आहेत, मी चांगला बैल घालू शकतो, पण माझा त्या गोष्टीला विरोध आहे कोणाला तरी 10,000 रुपये देऊन बैल आणायचा. आपल्यावरती जी प्रेम करतोय, आपला बैल पळतोय, आपल्यावरती प्रेम आहे, ठीक आहे. पण आपल्याला एका जर व्यक्ती म्हणला द्यायला आमचं तुमच्यावरती प्रेम आहे, आपण फोन केला बाबा बैल मला पाहिजे, त्यानं जर बैल दिला तर ठीक आहे, ना तर परत आपण त्याला फोन करत नाही. ह्यासाठीच. आणि तुम्ही जे म्हणला की नाही की वायदी द्यावीच लागते, 100% द्यावी लागते. देणारे देतात, काय तर 50-50 हजार रुपये देऊन बैल आणतात, पण ते नाही केलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि घेणाऱ्याने पण वायदी घेतली नाही पाहिजे, त्याला एक लिमिट असावं, बरोबर का नाही? आता मी बैलगाड्या शूट करतो, मुलाखती घेतो महाराष्ट्रभर, तर मला खूप लोक येऊन भेटतात, तुम्ही आवाज उठवा वायदी बंद करण्यासाठी. की कारण काय माहिती आहे का, ह्यातून जे खूप जेन्युइन आहेत, जे खरा पळणारा बैल आहे का नाही, तो मागच राहतोय, असं झालेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, जर आपण वायदी ही पद्धत बंद करायची असेल तर काय केलं पाहिजे तुमच्या ऑब्झर्वेशननुसार, की काय अशा गोष्टी केल्या पाहिजेत की बंद होईल याच्यामुळे वायदी? वायदीसाठी एक तर कसं असतं माहिती आहे का, जो समजा एक चांगला बैल आहे, त्याचा मालक आहे, त्यांनी स्वतः एक नैतिकता म्हणून, एक जबाबदारी म्हणून, आपला आज पळतोय, उद्या दुसऱ्याचा पाहणार आहे, आपला आज पळतोय म्हणजे तो काय कंटिन्यू पाहणार नाही, कोण ताम्रपट घेऊन आलेला जन्माला नाही, त्याचा ज्याचा पळतो त्याचा थांबणार आहे, आणि ज्याचा थांबला त्याचा पाहणार आहे. त्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या, आज मी 25,000 रुपये सँडी सरांकडून जर मी 25,000 रुपये वायदी देऊन जर बैल घेतला तर सँडी सराला 35,000 रुपये देऊन बैल घ्यायचा, हा निसर्गाचा नियम आहे. त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट करताना बैलगाडी क्षेत्रात, बैलगाडी मालकाने असेल, ड्रायव्हराने असेल, किंवा XYZ कोणी ज्यांच्याकडे बैल सांभाळ असतात, त्यांनी भविष्यात एक गोष्ट लक्षात ठेवून शर्यती केल्या पाहिजेत. जसं तुम्ही वागणार आहे तसं तुम्हाला परत रिटर्न मिळणार आहे, बरोबर आहे सर? त्याच्यामुळे ह्या गोष्टी ठेवून आपण पुढे चाललं पाहिजे. वायदी थोड्या ठीक आहे, शेवटी कसं असतं, एखाद्याचा बैल चांगला असतो, 5-10 हजार रुपये त्याला प्रेमापोटी जाण्या येण्याचा खर्च, मी म्हणत नाही पूर्णपणे थांबली पाहिजे, पण एक जाण्या येण्याचा खर्च, बाबा साताऱ्यावरून इथं माणूस आलाय, डिझेल किती लागतं, 3,000 रुपये, पोरांना लागतं 5,000 रुपये, ठीक आहे, पण त्या बैलाला 15,000 रुपये देणं, त्या बैलाला 20,000 रुपये देणं, ह्या गोष्टीसाठी माझा 100% विरोध आहे. आणि आज जो निर्णय झाला आहे तुम्ही बघितला कोणता,
की बैलगाड्याच्या ह्यांना वाढदिवसानिमित्त शर्यती परमिशन नाही. तो विषय अगोदरच मी ह्यांना सांगितलेला होता. कुणाला आपले रायफल 81-81 मालक आहेत का नाही, सचिन चव्हाण त्यांच्याशी आमची चर्चा झाली होती. मी त्यांना अगोदरच सांगितलं होतं की हा विषय होणार आहे आणि शेवटी आम्ही पण अजून प्रयत्न करतोय. ज्यावेळेस काय होतं साहेबांबरोबर फिरत असतो त्यावेळेस आमचं वेगवेगळ्या कम्युनिटीच्या लोकांशी संबंध येतात. कोण साहेब सांगू तुम्ही मुलाखती? आता विषय काय माहिती आहे का, आमचे एक मित्र आहेत, ॲडिशनल DGP आहेत, ते आज मोठ्या पदावरती आहेत, IPS ऑफिसर आहेत. त्यांचा विषय असा आहे की त्यांची एक NGO आहे, 5 लाख लोक भारत देशात त्यांचं काम करतात, 5 लाख लोक. त्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. त्याच्यामुळे मी कंटिन्यू साहेबांबरोबर असल्यामुळे माझे 36 जिल्ह्यात 36 SP 36 कलेक्टर त्यांच्याशी माझे पर्सनल संबंध आहेत. आयुक्त सर असतील, सचिव सर असतील, तुमच्या मुंबईमधले जे आपल्या श्रीकर परदेश साहेब असतील, अशा लोकांशी आपले चांगले संबंध आहेत. तर विषय काय होतो माहिती आहे का, आम्ही आता एक विषय वेगळा घेणार आहे. काय की शर्यती असतील, शर्यती कशा भरवल्या पाहिजेत, शर्यतीला एक टाईम टेबल असलं पाहिजे. शर्यती बरोबर 10ला चालू झाल्या पाहिजे, शर्यती बरोबर 6ला संपल्या पाहिजेत. जर मोठ्या शर्यती असल्या तर कदाचित शक्यतो सेमी जर झाला तर फायनल दुसऱ्या दिवशी घेतला पाहिजे. कारण का आता चालूला काय व्हायला लागलं सर माहिती आहे का, तुम्ही ऑब्झर्वेशन करा, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फिरताय आजकाल, बरोबर आहे. तुम्ही एक ऑब्झर्वेशन ठेवा की आज जर संध्याकाळी 8 वाजता जर फायनल झाला तर तो फायनल कशा पद्धतीने होतोय. ॲक्च्युली ते फायनल अतिशय चुकीच्या पद्धतीने होतोय. ह्याच्यासाठी तुम्ही जे आयोजक आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जर अंधार पडला जर नाही फायनल झाला तर तो फायनल दुसऱ्या दिवशी घेतला पाहिजे किंवा सरळ तुम्ही तो फायनल वाटून द्या. कारण का काय होतं माहिती आहे का सर, जर आपण जर त्या गोष्टीला जर ब्रेक नाही लावला तर उद्या 10 वाजता फायनल होतील, बरोबर आहे. उद्या 10 वाजता फायनल होतील. मग आम्ही काय करणार आहे, हा विषय एक सचिवांपर्यंत नेणार आहे. सचिवांकडून एक परिपत्र काढणार आहे सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्रात देऊन की बाबा ह्याच्यावरती 6च्या नंतर फायनल झालाच नाही पाहिजे, तिथंच थांबलं पाहिजे किंवा दुसऱ्या दिवशी झाला पाहिजे किंवा ते जास्त करून समजा 150 गाड्या नोंदल्या पाहिजे, 150 गाड्यातच तुम्ही फायनल घ्या. आता काय होतं माहिती आहे का, हे क्षेत्र ॲक्च्युली एक व्यवसाय म्हणून बघितला जातोय, म्हणजे जे करणारे आहे तिथे, बरोबर आहे. जे आयोजक आहेत ते व्यवसाय म्हणून बघितले जातात. 500-600 गाड्या आहेत तिथे, 5-6 लाख रुपये बक्षीस म्हणजे प्रवेश बी जमा होते. या 1 लाख रुपये बक्षीस असते, लाखात ते सगळे गुणात येते. आपल्याला त्या खोलात जायचं नाही. पण मला एकच सांगायचं, जे कोणी आयोजक असतील का नाही त्यांनी एक जबाबदारी नैतिकता म्हणून आपण मैदान घेतो, या आपल्या मैदानावरती एखादं महादेवाचा नंदी पाहायला येतोय, त्या नंदीला आपल्याकडून इजा पोचली नाही पाहिजे ह्याची काळजी 100% घेतली पाहिजे. चांगला मुद्दा मांडताय. मी तर हा मुद्दा खूप ठिकाणी बोललोय, खूप लोकांना बी सांगतोय की एक असं टाईम पाहिजे की बाबा हां तुम्ही ह्या वेळेत, म्हणजे जर सूर्यप्रकाश गेला तर मी म्हणेन आयोजकांनीही ते बंद केलं पाहिजे मैदान. आणि जबाबदार आहे बैल मालक, कारण बैल आता बघतोय लाखोच्या किमती येतात, करोडाच्या बी काय काय मागण्या आलेत. तर त्या बैलांना इजा झाली तर त्याला सर्वस्वी जबाबदार स्वतः मालक असतील, कारण तुम्ही बैल पळवताय 6 वाजता आणि दुर्घटनाही झालीत. तर आता तुम्ही हा मुद्दा एक सांगितला की मैदानं वेळेत बंद झाली पाहिजेत. अजून एक त्याच्याबरोबर मुद्दा येतो, मला नेहमी म्हणजे वाटतं की आता बघा मैदान येतात, बक्षीस ही माणसाच्या उपयोगी नसावी, जनावरांच्या उपयोगी असावी. तर काय सांगाल, कारण आता मी एक चांगलं मैदान पार पडते, म्हणजे त्यात पिकअप ठेवलेत, तर ही परंपरा पाहिजे ना तशा. अजून तुम्हाला वाटतं काय काय बक्षीस काय काय ठेवावी? नाही, कसं आहे माहिती आहे का, 100% शेतकऱ्याचा किंवा बैल मालकाचा विचार करून आयोजकांनी संयोजकांनी बक्षिसं ठेवली पाहिजेत. आता काय होतं माहिती आहे का, मध्ये ज्यावेळेस आपल्या चंद्रहार दादांनी बक्षीस ठेवलं होतं, थारचं मैदान होतं, ॲक्च्युली त्या दोन्ही मालकामध्ये थोडासा वाद झाला त्या बक्षिसावर की मी घेणार. त्यासाठी बक्षीस घेणारा मालक असेल किंवा बैलगाडा मालक असेल त्याचा विचार करून बक्षीस ठेवा. म्हणजे काय केलं पाहिजे, समजा आता तुम्ही मोठी बक्षीस ठेवू नका, तुम्ही एक पैशाच्या स्वरूपात बक्षीस ठेवा. 1 लाख रुपये बक्षीस ठेवलं, 50,000 रुपये ते स्वतः वाटून घेतील. एक बैल मालक 50,000 रुपये गेले, एक बैल मालक 50,000 रुपये गेले. जर तुम्ही जर मोठं बक्षीस ठेवलं, समजा एक मोटरसायकल ठेवली, बुलेट गाडी ठेवली, त्याचं डिवायडेशन कसं होणार आहे सर? त्या दोघात हा विषय वादाचा विषय ठरतोय. त्याच्यामुळे माझं एक सांगणं राहील आयोजकांना, आता शेवटी कसं असतं, ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय राहतो, ज्याच्या त्याच्या आवडीसाठी किंवा कोण बुलेट ठेवते, कोण मोठ्या गाडी ठेवते, ठेवण्याला विरोध नाही, पण त्याच्या पाठीमागं ही गोष्ट लक्षात घ्या की त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्याला झाला पाहिजे, त्याचा फायदा गाडी मालकाला झाला पाहिजे. आणि मी तर अशी विनंती करीन की आयोजकांना ठेवायचं असेल ते 2 ठेवा, तुम्हाला काही असू द्या, कुठलंही बक्षीस ठेवायचं असेल तर 2 ठेवा.
जर मोटारसायकल ठेवल्या तरी 2 ठेवा, गाडी ठेवायची असेल तरी 2 ठेवा. कारण हे आता पैर जुळणं खूप अवघड झालेलं आहे. तुम्ही बघत असाल प्रत्येक ठिकाणी वेगळा पैरा. म्हणजे आता तुम्ही तर 15 दिवसातनं 20 दिवसातनं बैल काढता, एक महिन्यातनं काढता. पैऱ्याचं नियोजन जुळत नाही कारण वायदी काय तुम्ही देत नाही, तर बैल तुम्ही म्हणताय त्याच्यामुळे मागं राहतोय. आता तुम्हाला असं जाणीवपूर्वक दिसलेलं आहे का हो, की म्हणजे सचिनजी तुम्ही बैलगाड्या बघताय, आता हे बैलगाडी क्षेत्र म्हणजे प्रचंड पैसा आलेला आहे, त्याच्याबरोबर एक वेगळ्या प्रकारचं राजकारण असेल, वशिलाबाजी हे चालू झालेलं आहे का? 100% ह्या गोष्टीला सगळ्याच गोष्टी. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कोणाची नाव घ्यायची नाही, सगळी लोक आपलीच आहे ती. शेवटी कसं असतं माहिती आहे का, बैलगाडीत जर राजकारण आलं की नाही तर 100% माती झाल्याशिवाय होत नाही. आपल्या बैलगाड्या किती दिवसातनं शर्यत चालू झाल्यात मला सांगा आज. आणि शर्यत अशाच चालू झाल्या नाही सर, त्याला काही लोकांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे. आणि पेटाची संस्था आहे की नाही, तिला तेवढ्याच गोष्टी पाहिजे त्या, लक्षात घ्या. त्याच्यामुळं बैलगाडी क्षेत्रामध्ये राजकारण येऊ नये अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा भावना आहे. दुसरी गोष्ट अशी, तुम्ही जो विचारला प्रश्न आहे बाबा तुम्हाला काय वाटतं, कसं असतं माहिती आहे का, राजकारण्या लोकांना कसं वाटतं बाबा माझ्या बैलानं आज 1 नंबर घेतला आहे म्हणजे पुढच्या मैदानात माझा 1 नंबर घेतलाच पाहिजे. ॲक्च्युली तेच आयोजक करतात, आयोजन तेच करतात, नियोजन तेच करतात. आणि आपला बैल कसा पहिल्या नंबरमध्ये आला पाहिजे हे ते नियोजन बघतात. तर तसं काय नसतं. तुम्ही आज 1 नंबर केला आहे म्हणजे तुम्ही कंटिन्यू 1 नंबर करता अशातला भाग नाही. जो बैल 7 नंबर करतो तो दुसऱ्या महिन्यात 1 नंबर करतो, आणि जो बैल आज 1 नंबर करतो तो 7 नंबर करतो. त्याच्यामुळे राजकारण आणू नका, व्यवस्थित खेळाच्या पद्धतीनं बघा, खेळ हा खेळ म्हणूनच बघा, आणि एकमेकाशी दुश्मनी करू नका असं माझं त्यांना सांगणं. मित्रांनो, आज मुलाखत वेगळी का घेतोय तुम्हाला सांगतोय, कारण काय होतंय, बैल पळते सगळ्या गोष्टी होत्यात, पण ज्यावेळेस एखादा नवीन तरुण ह्यात येतो तर तो कसं बघतोय बैलगाड्यांकडे. आता तुम्हाला संधी खूप आलेत, बैलगाड्यात प्रचंड संधी आलेत. म्हणजे कॉमेंट्री असेल, आयोजक असेल, पैरे जुळवून देणारे असेल. तर मला हे सांगा सचिनजी, ही तुम्ही सगळं सांगता आता बैलगाड्यात ह्या बदल झालं पाहिजेत, ह्या गोष्टी बदलल्या पाहिजेत, पण तुम्हाला अशी कुठली गोष्ट वाटते की पहिल्या गाड्या, जुन्या गाड्या आणि आत्ताच्या गाड्या ह्यात बदल झालेला आहे, हा चांगला गुण आलेला आहे, असं कुठलं सांगाल? पहिलं कसं होतं माहिती आहे का, पहिली माणसं तत्विक होती सर. पहिली माणसं तत्विक म्हणजे कशी होती, त्यांचं 2-2, 4-4 वर्ष म्हणलं तर चालेल पैरं फुटत नव्हतं. वर्ष मी असं म्हणत नाही 1-2 महिनं, आपलं मैदानं 2-2, 4-4 वर्ष सर पहिलं पैरं फुटत नव्हतं. आता काय झालं माहिती आहे का, असं कुठलं एखादं नाव सांगा. तुम्हाला सांगतो, आमची घरची गाडी म्हणजे आमच्या पाहुण्याची गाडी पळत होती. कुठली, आपल्या अण्णा काळेचा परदान बाब्या पळत होता, बरोबर आहे. जिंतीचा सोन्यान तेही पळत होता. परत मोठा लक्षा, बारका लक्षा, हे गाड्या ज्या आहेत त्या. परत गौतम भाई काकड्यांची ती बैल, त्याचं नाव बघा, मी आता ॲक्च्युली त्यावेळेस लहान होतो. हां, ती गाड्या अतिशय चांगल्या. हां, आमच्या हनुमा चर्मनची गाडी पळत होती. परत तुम्हाला सांगतो, आमच्या वडिलांचे ते मित्र आहेत आंधा पैलवान, त्यांची गाडी पळत होती. म्हणजे अशा गाड्या चांगल्या पळत होत्या, नामांकित. आणि आता काय झालं माहिती, यंग जनरेशन आलं या, ह्यांना ह्या गोष्टी. आता मी पण यंगच आहे, पण मी एकच सांगेन की मी सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत जवळ. माझ्या वडिलांची स्ट्रगल बघितलेलं, माझ्या चुलत्यांची बघितली, आमच्या पाहुण्यांची बघितली. ज्याची बैल पळते ते सर, माझं एक सांगणं आहे, तुम्ही ज्याची बैल पळते ती त्याच्या पाठीमागचा तुम्ही एक संघर्ष बघा त्यांचा. अशीच पळत नाहीत सर, बैल अशीच पळत नाहीत. त्याला योग्य नियोजन असेल, त्याचा परफेक्ट पायरा असेल, तिथं जाणं येणं, बसणं उठणं, गाडीचा ड्रायव्हर असेल, तेव्हाच त्या गाड्या 1 नंबरमध्ये राहतात. त्याच्यामुळे त्यांचा संघर्ष तुम्ही बघा. आज आपण काय म्हणतो की बाबा आज त्याची गाडी 1 नंबर पळते, आपण सहज कमेंट देऊन जातो, पण त्याच्या पाठीमागं खूप संघर्ष असतो.